Audio Jungle. रुई येथे चुलत्या पुतण्याला रोडने व काठीने मारहाण, विरार पोलिसात गुन्हा दाखल। नमस्कार, तेजस न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। दिनांक 6/6/2025 रोजी विरार पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे की बार्शी येथे जगदाळे मामा रुग्णालयात उपचार घेत असताना जबाब दिला आहे की ज्ञानेश्वर भगवान भोसले, वय 40, धंदा शेती, राहणार रुई, तालुका बार्शी, सध्या जगदाळे मामा हॉस्पिटल येथे बार्शी न्यूरोसर्जन वॉर्ड बेड नंबर 3 येथे उपचार घेत आहे। याबाबत हकीकत अशी की दिनांक 31/5/2025 रोजी रात्री 9च्या सुमारास ज्ञानेश्वर भोसले शेतातून घरी निघाले असताना त्यावेळी त्यांच्या गावातील त्यांच्या ओळखीचे आनंद बाबासाहेब चाबुकस्वार, समर्थ बाबासाहेब चाबुकस्वार, बाबासाहेब गुणाजी चाबुकस्वार हे महादेव मंदिरासमोर रोडवर उभा होते। त्यावेळी आनंद व समर्थ त्यांच्या हातात लोखंडी रॉड होता। बाबासाहेब याचे हातात लाकडी काठी होती। ते शिवीगाळी करीत ज्ञानेश्वर भोसले यांच्याकडे आले व म्हणाले की नागनाथ वसंत भोसले याची शेती बटीने आम्ही करतो, त्या शेतात ट्रॅक्टरने नांगरणी का करू देत नाही, तुला माज आला आहे असे म्हणून त्यांचे हातातील लोखंडी रॉडने व काठीने ज्ञानेश्वर भोसले यांच्या पाठीत, नडगीवर, डोकीत, अंगावर मारून जखमी केले। त्यावेळी भोसले यांचा पुतण्या भांडणे सोडविण्याकरिता आला असता त्यालाही आनंदने त्याच्या हातातील लोखंडी रॉडने पोटात, पाठीत मारून यालाही माज आला आहे असे म्हणून शिवीगाळी करून जीवे ठार मारण्याची धमकी देऊन तेथून निघून गेले। ज्ञानेश्वर भोसले यांना मार लागल्याने, त्यांना चक्कर येऊ लागल्याने व त्यांच्या पुतण्यालाही पोटात दुखू लागल्याने त्यांना त्यांच्या गावातील सूरज भोसले यांनी उपचाराकरिता जगदाळे मामा हॉस्पिटल बार्शी येथे दाखल केले। सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहे। तरी सदरील पुढील तपास विरार पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल अलट साहेब करत आहेत।